नमस्कार मित्रांनो, दिलकशी या आपल्या आवडत्या कथेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं फार्म हाऊसवर घालवलेला तो खास दिवस, जिथे कनक आणि ध्रुव एकमेकांच्या अजून जवळ आले. त्या दिवशी दोघांनी मनमोकळेपणाने बोलत एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि कनकच्या मनात एक गोड आनंद फुलला. पण कधीकधी आयुष्य जास्त आनंद देण्याआधी एक छोटीशी परीक्षा घेतं. आज ऑफिसमध्ये कनकसाठी अशीच एक परीक्षा वाट पाहत आहे, जिथे कोणाचा अहंकार, कोणाची दळफळाट आणि कोणाचा गैरसमज तिच्या आयुष्याला नवीन वळण देणार आहे. चला तर मग पाहूया दिलकशी भाग 37. एक पूर्ण दिवस ध्रुवसोबत घालवून कनक आज ऑफिसला जॉईन झाले. त्याला तर एक दिवसाचं काम पुढे ढकलल्यामुळे पुढची 4 दिवस खूप बिझी जाणार होते. त्याने तशी पूर्वकल्पना तिला देऊनच ठेवली. फार्म हाऊसमध्ये घालवलेला पूर्ण दिवस त्या दोघांनी एकमेकांना भरपूर वेळ दिला होता. त्यांनी एकमेकांचे विचार आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच आनंदात ती आज ऑफिसला आली. पण तिला काय माहीत, तिच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी इथे पहिलेच तयारी करून ठेवली होती. मॅडम, तुम्हाला शालिनी मॅडमांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं. पिऊनने येऊन कनकला शालिनीचा निरोप दिला. तसं कनक विचारात पडली, कारण शालिनी ध्रुवची पीए होती. पण ध्रुव तर आज ऑफिसला येणार नव्हता, मग तिचं इथे काय काम? असा विचार करत ती तिच्या कॅबिनमध्ये तिला भेटायला नॉक करून परवानगी घेत आत गेली. तशी शालिनी कॅबिनमध्ये उगाचच फायली चाळताना दिसली. हे ऑफिस आहे की गार्डन? केव्हाही यायचं केव्हाही जायचं. कनक कॅबिनमध्ये शिरताच शालिनी तिच्यावर ओरडून म्हणाली. कनकला तर नाही समजलंच नाही की ती असं का ओरडत आहे, कारण कनक वेळेवर ऑफिसला आली होती. सॉरी मॅम, पण मी तर वेळेवर आली. कनक सुरुवातीला तिला इच्छेविरोधात शालिनीला सॉरी म्हटले आणि तिने तिच्या रागवण्याचे कारणही विचारले. पहिले चुका करायच्या आणि मग तोंड वर करून उत्तर द्यायचे. तुम्ही मिडल क्लास मुली, तुम्हाला थोडंसं फेवर काय केलं लगेच आकाशात उडायला लागतात. ते काही नाही, या प्रोजेक्टची फाईल घेऊन जायच्या आणि मला 1 तासाच्या आत PPT बनवून द्यायच्या. ध्रुव तिथे आहे म्हणून माझी जबाबदारी बनते की त्याच्या ॲब्सेन्समध्ये मी इथली सगळी कामं हँडल करावी. तिचा आवाज बऱ्यापैकी वाढला होता आणि कॅबिनचा दरवाजा ओपन असल्यामुळे बाहेरच्या लोकांना करमणूक होत होती. पण तरीसुद्धा कनकने शांतीने घ्यायचे ठरवले. तिने गुपचूप त्या फाईल्स उचलल्या आणि कॅबिन बाहेर आली. बाहेर सर्व एम्प्लॉई तिच्याकडे बघत होते. तशी ती सर्वांना इग्नोर करत तिच्या कॅबिनमध्ये गेली. पण इकडे शालिनीच्या चेहऱ्यावर मात्र गूढ हसू उमटले. ही तर सुरुवात आहे. हळूहळू बघ, मी तुझं इथे जगणं मुश्किल करेन. शालिनी तेच हसू चेहऱ्यावर कायम ठेवून मनात बडबडली. हॅलो मिस कनक, माय सेल्फ रोहित, नाम तो सुना होगा. कनकच्या कॅबिनमधलं प्रिंटर अचानक खराब झालेले आढळल्यामुळे ती जनरल प्रिंटरजवळ उभे राहून तिने बनवलेल्या PPTचे प्रिंट काढत असताना एक मुलगा येऊन तिला फ्लर्टी टोनमध्ये म्हणाला. त्यावर तिने फक्त त्याला स्माईल देत मान नकारात हलवली. ओ तेरी, ऑफिसमध्ये तू एकटी ब्युटी आहे जिने रोहितला ओळखलं नाही. तो आश्चर्यचकित झाल्यासारखा चेहरा करत तिला म्हणाला. त्यावर तिला हसायला आलं. ओह, हसी तो फसी. असं बोलताना त्याने हळूच तिच्या नाकाला एक बोट लावला. तसं कनक 2 पावलं मागे सरकून थोडे डोळे विस्फारून त्याच्याकडे बघायला लागली. जस्ट जोक ऑफ अपार्ट, रिलॅक्स. तेवढ्यात कनकचं काम झालं आणि ती त्याला स्माईल देऊन तिथून जाऊ लागली. तोच त्याने तिला मागून आवाज दिला. हाय मिस ब्युटी, तू म्हणशील तर दुपारी तुझ्यासोबत 1 कप कॉफी घ्यायला मला नक्की आवडेल. सॉरी मिस्टर, मी अनोळखी लोकांसोबत कॉफी घेत नाही. ती हसत तिथून निघून गेली आणि त्याने मात्र त्याच्या छातीवर 2 हळूहळू बुक्के मारून दिल तोड डालावाली ॲक्शन केली. तिने ते प्रिंट आऊट पिऊनच्या मार्फत शालिनीकडे पाठवून दिले. तोपर्यंत शालिनी दुसऱ्या ब्रँचला निघून गेली होती.
कनकला माहीत होते की शालिनीने तिला जे काम दिले ते काही उपयोगाचे नाही. पण तिला आता या विषयावर काही वाद घालायचा नसल्याने तिने चुपचाप ते काम पूर्ण केले. पुढचे 2 दिवस तर ध्रुवला कामामधून बिलकुल फुरसत मिळाली नाही. त्याचाच फायदा घेत शालिनी सनशाईन इंडस्ट्रीमध्ये येऊन कनकला काही गरज नसलेली कामं सांगून घालून पाडून बोलत होती. आता तर सोनालीने पण ऑफिस जॉईन केले होते आणि तिला शालिनीच्या अशा वागण्याचा भरपूर रागही येत होता. पण कनक तिला काही ना काही सांगून शांत बसवायची. आता रोहित देखील रोज कनकला गाठून तिच्याशी बोलण्याचा आणि ओळख वाढवण्याचा प्रयत्न करायचा. हे मिस ब्युटिफुल, आज तुम्ही दोघी अशा निवांत? कनक आणि सोनाली ब्रेक असल्याने कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत असताना रोहित तिथे आला. काही नाही, ते अगदी सहज. कनक बोलतच होती की तिचे बोलणं अर्धवट काटत सोनाली म्हणाली, का तुला काही प्रॉब्लेम आहे? तसं पण लंच ब्रेक झाला आहे आणि आम्ही ऑफिसचे सर्व कामं करूनच बसलो आहोत. सोनाली नाक मुरडून म्हणाली. त्यावर त्याला राग येऊन तो तिथून निघून जाणं अपेक्षित होतं. पण तो उलट कनकच्या बाजूने सोफ्यावर तिला चिटकून बसत सोनालीला प्रत्युत्तर देत म्हणाला, मला काय प्रॉब्लेम असेल? लंच ब्रेक तर माझाही झाला आहे, त्यामुळे मीही तुम्हाला जॉईन करतो. त्याच्या मांडीचा स्पर्श कनकच्या मांडीला होताच तिने थोडं सरकण्याचा प्रयत्न केला. पण सोनाली तिच्या दुसऱ्या बाजूला बसली होती आणि तो बोलताना मुद्दाम कनक जवळून हातवारे करत बोलत असल्याने मध्येच त्याच्या दंडाचाही स्पर्श तिला झाला आणि तिला कसतरीच वाटून ती उठून उभी राहिली. हे, हिच्यामुळे तू का जाते? जायचं असेल तर चल, आपण दोघेही जाऊ. त्याने मुद्दाम सोनालीवर राग दाखवत कनकचा हात धरला आणि तिला काहीही बोलण्याची संधी न देता ओढतच तिथून घेऊन जाऊ लागला. तो 2 पावलं पुढे सरकलाच होता की कनकने त्याचा हात झटकला आणि रागात त्याच्याकडे पाहू लागली. तिला आता त्याच्या इंटेन्शन काही चांगल्या वाटत नव्हत्या. ओह सॉरी, बाय मिस्टेक. मी मुद्दाम नाही केलं, ते जस्ट फ्लोमध्ये होऊन गेलं. तो त्याच्या प्रत्येक शब्दात मध घोळवत तिच्याशी बोलत होता. तिला मात्र आता त्याचं काही ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता. म्हणून तिने त्याच्याकडे न बघता वळून जाऊ लागली. हे मिस ब्युटी, अगं खरं सॉरी ना. प्लीज यार, एकदा माफ करून दे परत. असं नाही होणार, आय प्रॉमिस. तो तिच्या रस्त्याला आडवा होत एक हात डोक्यावर आणि एक हात गळ्यावर ठेवून तिला म्हणाला, इट्स ओके, नेक्स्ट टाईम अशी चूक करू नकोस. खरं तर तिला त्याच्याशी बोलायचेही नव्हते, पण तो त्याशिवाय तिचा रस्ता सोडणार नाही असे वाटल्याने तिने वैतागून तो विषय तिथेच सोडायचं ठरवलं. अरे यार चल ना, आपण सोबत एक कॉफी तर बोलता बोलता अचानक रोहित कळवळायला लागला. म्हणून तिने थांबून त्याच्याकडे पाहिले तर तो आता गुडघ्यांवर वाकून त्याचा चेहरा खाली करून डोकं जोरजोरात हलवत होता. काय झालं? काही त्रास होतोय का? तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. पण तो काही न बोलता फक्त त्याची मान हलवत होता. सांग ना, काय होतं आहे? मी बोलू का कोणाला मदतीसाठी? आता तो उठून उभा राहिला, पण त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि त्याला व्यवस्थित डोळेही उघडता येत नव्हते. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा त्याच्या मानेला झटका देत डोकं हलवण्याचा प्रयत्न केला. हे रोहित, काय होतं आहे? चल आपण तिकडे बसू. ती त्याला एका बाजूला इशारा करत म्हणाली. तेवढ्यात त्याने पटकन तिचा हात धरला. आय थिंक डोळ्यात काही गेलं. मला काहीच दिसत नाही आहे. खूप टोचतं आहे, त्रास होतो आहे. त्याला त्रास होतो आहे आणि दिसत नाही आहे, म्हणून त्याने मदतीसाठी तिचा हात धरला असेल. असे वाटून तिने त्याला धीर देण्यासाठी तिचा दुसरा हातही त्याच्या हातावर ठेवला. ओके, बघ, व्यवस्थित डोळा उघडण्याचा प्रयत्न कर. बघ, पाणी येत असेल, त्यातून घाण निघून गेली असेल. ओके, बघ, व्यवस्थित डोळा उघडण्याचा प्रयत्न कर. एखाद्या वेळेस काही घाण उघडली असेल, डोळ्यातून पाणी निघत आहे, त्यातून वेळ पडली तर निघून जाईल. कनक एक काइंड हार्ट पर्सन असल्याने तिने लगेच त्याची काळजी करत त्याला सांगितलं. समजत नाही आहे काय करू, काहीतरी टुचतं आहे. तो त्याच्या डोक्याला एका हाताने ठोकत तिला म्हणाला. त्याचे डोळे चांगलेच लाल झाले होते आणि त्यातून पाणी येत होते. तिने थोडा विचार करा,
आणि त्याला म्हणाली, ओके ओके, बघ, मी तुझ्या डोळ्यात जोरात फुंकर मारते, म्हणजे जो कचरा असेल तो निघून जाईल. नो नो, माझ्या डोळ्याला काय झालं तर? मला पहिलीच इतकं टोचतंय आणि त्यात तू अजून जोरात फुंकर मारायचं म्हणते. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शनसारखे भाव तिला दिसले. तिला स्वतःला कळत नव्हतं काय करावं ते. तिच्यासमोर त्याला त्रास होत असल्याने ती त्याला त्रासातही पाहू शकत नव्हती. सोनालीला तर तो नाटक करत असल्यासारखे वाटत होते. पण कनकला काळजी करताना बघून ती वैतागून तिथेच त्याच्याकडे बघत उभी राहिली. मग तिने आजूबाजूला पाहिले. मगाशी बोलत असताना ते कॅन्टीनमधून बाहेर आल्याने आता कॉरिडॉरमध्ये कोणीच नव्हते. तिने सोनालीला खुणावलं. तसं सोनाली कोणाला तरी मदतीसाठी बोलवायचं म्हणून तिथून परत कॅन्टीनमध्ये गेली. अरे हा पागल ऐकत पण नाही. डोळ्यात फुंकर घालून कचरा काढल्याने डोळा कधी खराब होतो का? याला एवढं सुद्धा कळत नाही. ती मनातच वैतागली. पण त्याला त्रास होत होता म्हणून तिने त्याच्याशी शांतीने बोलायचे ठरवले. हे बघ, इथे कोणीच नाहीये, नाहीतर मी मदतीला नक्की कोणाला तरी बोलवले असते. पण आता तुझ्याजवळ मी सांगते तो उपाय सोडून जर दुसरा काही उपाय असेल तर तो कर. तिने हाताची घडी घातली आणि त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागली. ओके, पण थोडं हळू. तो कसं तरी जीवावर उदार होऊन तिला हो म्हणाला. त्यावर तिला मनातच हसायला आलं. पण तिने तिचं हसू रोखत हळूच त्याच्या दिशेने एक पाऊल वाढवलं. त्याच्या त्रासात असलेल्या डोळ्याला दोन्ही हातांनी ताणून थोडा मोठा करत तिने तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ आणला आणि क्षणात तिने 2 वेळेस जोरात त्याच्या डोळ्यात फुंकर घातली. तिने पहिल्यांदा फुंकर घातली तेव्हाच त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले. आता बघणाऱ्याला मागून समोर काय चालू आहे ते दिसत नसलं तरी ते दोन्ही एकमेकांच्या बरेच जवळ असल्यासारखे दिसत होते. सर, अचानक मागून आवाज आला आणि कनकने मागे वळवून पाहिलं तर ध्रुव नजर रोखून तिच्याकडेच पाहत होता आणि कोणीतरी एक एम्प्लॉई त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण आता यावेळेस त्याच्या डोळ्यातला राग पाहून कनकला सुद्धा थोडी भीती वाटली. ती रोहितपासून थोडी बाजूला झाली आणि पुढे होऊन ध्रुवला काही म्हणेल तेवढ्यात तो तिच्याकडे दुर्लक्ष करत सरळ त्याच्या कॅबिनकडे निघाला. कनक अजून काहीतरी बोलणार होती, पण ध्रुवने तिच्याकडे एकदाही न पाहता सरळ त्याच्या कॅबिनकडे पावलं टाकली. त्याच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट राग होता आणि त्या रागामध्ये एक खोल गैरसमज दडलेला होता. कनक काही क्षण तिथेच उभी राहिली. तिला समजत नव्हतं ध्रुवने नेमकं काय पाहिलं आणि तो एवढा का रागवला. पण आता हा गैरसमज त्यांच्या नात्यामध्ये किती मोठं वादळ निर्माण करणार आहे. ध्रुव कनकचं ऐकेल का, की कोणीतरी मुद्दाम त्यांच्या मनात संशयाचं बी पेरलं आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका दिलकशीचा पुढचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.